या नावाचा एक बोका होता. गोट्या जरासा आळशी आणि खवय्या होता, पण त्याला स्वतःच्या हुशारीचा फार गर्व होता. त्याला नेहमी वाटे की तो सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वात चालाख आहे. गावातल्या कोंबड्यांना तो नेहमी मूर्ख समजत असे. एक दिवस गोट्याने ठरवले की कोंबड्यांना चांगली चत्तल घडवावी. त्याने एक योजना बनवली. तो एका झाडाखाली गेला आणि जोरजोरात ओरडायला लागला. आई ग, मला साप चावला, कोणीतरी मदत करा. कोंबड्यांनी गोट्याचा आवाज ऐकला आणि त्या घाबरल्या. त्यांना वाटले खरंच काहीतरी गंभीर झाले आहे. त्या सगळ्या धावत धावत गोट्याजवळ आल्या. गोट्या मनातल्या मनात हसत होता. त्याने विचारले, मला वाचवा, मला डॉक्टरकडे घेऊन चला. कोंबड्यांनी त्याला उचलले आणि त्याला घेऊन धावत सुटल्या. गोट्या त्यांच्यावर बसून आरामात चालला होता. त्याला खूप मजा येत होती. पण रस्त्यात त्यांना एक कुत्रा भेटला. कुत्र्याने कोंबड्यांना विचारले, काय झाले? कुठे चाललात? कोंबड्यांनी सांगितले. गोट्याला साप चावला आहे, त्याला डॉक्टरकडे घेऊन चाललो आहोत. कुत्र्याने गोट्याकडे पाहिले. त्याला गोट्याची चाल आणि त्याचा चेहरा बघून काहीतरी गडबड आहे असे वाटले. कुत्र्याने कोंबड्यांना विचारले, तुम्ही डॉक्टरकडे कधी गेला आहात? डॉक्टर असा असतो का? कुत्र्याने गोट्याच्या पोटाला स्पर्श केला आणि म्हणाला, हा साप नाही, हा तर गोट्याचा पोट आहे. तुम्ही उगाचच घाबरलात. कोंबड्यांना सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी गोट्याला खाली उतरवले आणि म्हणाल्या, गोट्या, तू आम्हाला मूर्ख बनवतोस. आम्ही तुला आता धडा शिकवणार. कोंबड्यांनी गोट्याच्या मागे धावण्यास सुरुवात केली. गोट्या घाबरला आणि पळायला लागला. त्या दिवसापासून गोट्याने कोंबड्यांना मूर्ख समजणे सोडले.